नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्डाच्या परीक्षेतला क्वेश्चन नंबर 6B पाहणार आहे. एक्सपांड द थीम. या प्रश्नामध्ये B1 और B2 असे दोन प्रश्न असतात जे एकमेकांना और असतात. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला फक्त त्यामधलं एक सोडवायचं आहे. एक तर B1 सोडवायचं, नाही तर मग B2 सोडवायचं. तर B1 मध्ये काय आहे? न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तुम्हाला इथे एक न्यूज रिपोर्ट तयार करायची आहे. खाली त्याचं हेडलाईन दिलेलं आहे, बुक एक्झिबिशन वॉज हेल्ड ॲट सनशाईन हायस्कूल. तर पहा पॉईंट्स, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन अँड शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. तुम्हाला पॉईंट कोणते कोणते आहे? हेडलाईन लिहायचं आहे, डेट लिहायचं आहे, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचं आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला असं हेडिंग द्यायचं आहे, बुक्स एक्झिबिशन हेल्ड ॲट सनशाईन हायस्कूल, जे आपल्याला पेपरमध्ये ऑलरेडी दिलेलं होतं. मग आपल्याला डेट लिहायची आहे पुणे, त्यानंतर 6 सप्टेंबर. नंतर आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठून मिळालेली आहे? बाय स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. आणि नंतर आपल्याला पॅरेग्राफ लिहायला सुरुवात करायची आहे. तर पहा, धिस इयर on the occasion of Teachers' Day, a book exhibition was held in the school premises on 5 September. म्हणजे 5 सप्टेंबर टीचर डेच्या दिवशी बुक्स एक्झिबिशन सनशाईन हायस्कूलमध्ये भरवलं गेलं होतं. पहा, हे 6 सप्टेंबरला दिली गेलेली न्यूज आहे, जी 5 सप्टेंबरला झालेली आहे. म्हणजे 5 सप्टेंबरला टीचर डे सनशाईन हायस्कूलमध्ये साजरा झालेला आहे किंवा बुक एक्झिबिशन तिथं भरलं होतं. आणि नंतर 6 तारखेला हे पेपरमध्ये न्यूज देण्यात आली. देअर वेअर अ ह्यूज नंबर ऑफ बुक्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट इन मेनी स्टॉल ऑफ डिफरंट पब्लिशर. मग खूप सारे बुक्स तिथे ठेवण्यात आलेले होते. वेगवेगळे सब्जेक्टवर आधारित तिथे बुक्स ठेवण्यात गेले होते. द मेन थिंग अबाउट द बुक एक्झिबिशन वॉज नॉट ओनली द सेल ऑफ बुक्स बट ऑल्सो द डिस्प्ले ऑफ बुक्स ऑन डिफरंट सब्जेक्ट. आता या बुक्स एक्झिबिशनचं महत्त्व काय, म्हणजे काय त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं? तर फक्त ते बुक एक्झिबिशन नव्हतं, तर तिथे बुक सेलसुद्धा केल्या जात होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या सब्जेक्टवर बुक दाखवल्यासुद्धा जात होते. मेनी novice writers wanted to start their career from this book exhibition. A huge crowd visited the exhibition. या एक्झिबिशनला खूप जास्त गर्दी जमा झालेली होती. Different books like the books on classic, comic book or graphic novel, detective and mystery, fantasy, historical fictions, horror, literary fiction, etc. आता त्यामध्ये कोणते कोणते डिफरंट बुक्स होते तर त्याची नावं सुद्धा आपल्याला इथे लिहायची आहेत. वेअर डिस्प्लेड. सम कंटेम्पररी रायटर्स अल्सो विजिटेड द एक्झिबिशन. त्याचबरोबर काही रायटरनी सुद्धा या एक्झिबिशनला भेट दिलेली होती. एक्झिबिशन वॉज इनऑर्गनायझेड बाय हॉनररी सेक्रेटरी ऑफ द स्कूल मिस्टर सतीश कुलकर्णी. आता हे जे एक्झिबिशन आहे ती कोणी इनॉग्रेटेड केलं होतं? तर जे ऑनररी सेक्रेटरी होते स्कूलचे, सतीश कुलकर्णी यांनी त्याचं इनॉग्रेट केलं होतं. द डिस्कशन प्रोग्राम and the cultural function were arranged in the premises to attract people to a large extent. The gathering of the people was properly controlled by the student volunteers. Overall, it was a memorable experience to the most of the student. पहा, खूप सारे लोक जमा झाले होते. त्यानंतर स्टुडंट काही व्हॉलंटिअरसुद्धा बनलेले होते आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे अविस्मरणीय क्षण स्कूलनी विद्यार्थ्यांना दिलेला होता. इट वॉज कॉन्सेल्ड आफ्टर द व्हिजिट ऑफ रिनॉड रायटर मिस्टर P.L. देशपांडे. It gave a good opportunity to the most of the students to go through the different kinds of books they were unaware of. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा आहे. खूप मोठा पॅरेग्राफ तुम्हाला इथे लिहायचा नाही. न्यूज रिपोर्ट आपण पेपरमध्ये ज्या बातम्या वाचतो त्याच बातम्या आपल्याला तशीच बातमी आपल्याला इथे क्रिएट करायची आहे. अगदी शॉर्टमध्ये आपल्याला तयार करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला हेडिंग द्यायचं आहे, त्यानंतर डेटलाईन म्हणजे आपल्याला गाव आणि डेट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला कुठून ती माहिती मिळाली त्यांचं नाव लिहायचं आहे.
बाय द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह जसं इथं दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही असं लिहू शकता, बाय स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. त्यानंतर छोटे 2 पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे आहे.